जवळ जवळ थोडं जवळ मॅडम, आज उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आज पाणी टंचाईची आढावा सभा होती. त्या अनुषंगाने काय आपलं मत नाराजी झालेली आहे, त्या संदर्भात काय बोलाल? आम्ही पाणी टंचाईच्या मीटिंगचा आढावा पूर्णपणे साहेबांचा घेऊन झाला होता. त्याच्यानंतर आम्ही एक आपला सर्व संघटनेच्या वतीने एक विषय मांडला होता की मागच्या वर्षी गव्हर्नमेंटनी 15 लाख रुपयापर्यंत काम ग्रामपंचायत करेल असा GR काढला होता, पण ते काम आम्हाला हँडओव्हर होत नाही आहे 15 लाखापर्यंतचे. तर त्या याच्यावर काय तोडगा काढायचा असा प्रश्न आम्ही आमदार साहेबांना केला. तर त्या सभागृहामध्ये बसलेले माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हटवार साहेबांनी आम्हा सर्व ग्रामपंचायत सरपंचांचा खूप मोठ्या प्रमाणात अपमान केला आहे. त्यांनी आम्हाला ठेकेदार म्हटलं आहे, ठेकेदारांची गरज नाही आहे, ही मीटिंग पाणी टंचाईची आहे, विषयाचं विषयांतर केलं, अशा अमाप शब्दांमध्ये आमचा सर्वांचा अपमान केला आहे. आणि आम्ही हा अपमान न सोसता बाहेर निघालो असून, सभागृहाच्या बाहेर निघालो असून सुद्धा आमदार साहेबांनी ती मीटिंग सुरू ठेवली आहे. म्हणजे हा किती अपमान सुरू आहे आमचा सर. म्हणजे म्हणण्याचे तत्व तुमचा अपमान झाला सरपंच लोकांच्या, बरोबर आहे? सरपंच संघटनेच्या आपण काय बोलणार याविषयी? सर्वप्रथम तर ॲक्च्युली कसं झालं की आढावा बैठक जी पाणी टंचाईची होती, पाणी टंचाईच्या विषयांतर म्हणजे गोष्ट अशी झाली की मॅडमनी पहिलेच सांगितलं आमदार साहेबांना तुम्ही विषयाचं विषयांतर करून बोलत आहे. तरी पण माझी जिल्हा परिषद सदस्य अटवार साहेबांनी पूर्ण संघटनेचा, पूर्ण तालुक्याच्या सरपंचाचा फार मोठ्या प्रमाणात अपमान केलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी आमची जाहीर माफी मागावी आणि असं म्हणतो की सरपंच संघटनेचा विजय असो. तुम्ही काय सांगा? माझं एवढंच म्हणणं आहे की आज यांनी जो आमचा अपमान केला, एक सरपंचाला यांनी ठेकेदार म्हणून संबोधलं, तर सरपंच हा गावचा कारभारी असतो, त्या गावचा कणा असतो आणि त्या सरपंचाची जिम्मेदारी असते की आमच्या गावात कोणते कामं सुरू आहेत, कोणती देखभाल केली पाहिजे आणि जे कामं आहे 15 लाखापर्यंतची किंवा त्याच्या खालचीही कामं जे दुसऱ्या कंपनीला देऊन राहिले, सोसायटींना वगैरे देऊन राहिले, त्यांनी सरपंचांना न जुमानता ते कामं करतात. त्यांना सरपंचाकडून किंवा ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची NOC लागत नाही, तरी त्याच्यामुळे ते मनमानी कारभाराने आपल्या पद्धतीने कामे करतात आणि ते कामं बरोबर होत नाही. मग एक सरपंच म्हणजे काय, सरपंचाची व्याख्या काय असते, सरपंचाचा काम कोणता असतो, तर त्या सरपंचाला अहमियत काहीच नाही देत तुम्ही लोक. तर मग त्या सरपंचाचा मतलब काय? त्याच्यासाठी हा एवढा मोठा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्या अपमान करणाऱ्याने आमची जाहीर पद्धतीने माफी मागावी आणि एवढा मोठा अपमान झाल्यानंतर ही आमदार साहेब मिटिंग ग्रामसेवकासोबत कंटिन्यू ठेवत आहे. म्हणजे सरपंच म्हणून काहीच नाही का? यांच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करणार काय की उपोषण करणार? आता नाही, एका समितीच्या समोर सभागृहामध्ये सभागृहाच्या अध्यक्षांनी त्यांची रितसर परमिशन घेऊन जर आमचे सरपंच तो विषय मांडत आहेत आणि अध्यक्षाच्या परमिशननेच तो विषय तिथं मांडण्यात आला आहे. विषय मांडण्यात आल्यानंतर जर त्या विषयावरून जर एखादा तिसरा माणूस येऊन जर आम्हाला म्हणत असेल की तुम्ही सर्व सरपंच इथं ठेकेदारी करत्या, म्हणजे तुम्ही घोर अपमान त्या गावच्या सरपंचाच्या संबंधित सर्व त्या गावातील लोकांचा अपमान करता हा सिद्ध होत आहे. मग एक सरपंच म्हणून त्या सरपंच पदाला न्याय देण्यासाठी आज आम्ही सभागृहाच्या बाहेर आलो आहोत. मॅडम, आता हा बहिष्कार टाकलेला आहे, तुम्ही या अनुषंगाने आपण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकणार काय? काय बोलणार मॅडम? नाही, फौजदारी गुन्हा तर दाखल करणार नाही, पण सरपंच संघटनेच्या ज्या अर्थी कुई तालुक्यातील 59 ग्रामपंचायत आहेत, सर्व 59 ग्रामपंचायतच्या सरपंचाचे अपमान झालेले आहे. म्हणजे हे एक शोकांतिका आहे तुमच्या समोर, बरोबर आहे? त्या विषयावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता मॅडम? हो, गुन्हा दाखल करू शकतो, पण आम्ही त्यांची वाट बघत आहोत किंवा ते आमच्यापर्यंत आले पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही काय विचार करायचा, जाहीर माफी जर मागितली तर आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करता येईल त्या गोष्टीवर.